परंतु एक गोष्ट त्यांना करता येत नाही. ही प्रेमाची भाषा आहे त्यांची. तर पुढे कसं त्यांना विचारलं काय असं आहे, तर ते म्हणाले कोणाचे ते अकल्याण करू शकत नाही. महान शक्ती आहे, अकल्याण कोणाचे करू शकत नाही. काय भक्तीची भाषा असते पहा, हे भक्तालाच कळत असतं, अन्य लोकांना ही भाषा कळत नाही. तर आपण सतत नामस्मरण करत राहावं. आपण नामस्मरण सतत करत गेलो तर हे असे जे महान भक्त झाले त्यांच्यासारखीच आपली बुद्धी होईल. हे केवळ एका भगवंताच्या नामस्मरणाने, सद्गुरूंच्या उपासनेने. आता आपण जे पद वगैरे म्हणालो, हा उपासनेमधला अत्यंत मोठा भाग आहे. नामस्मरणाला पोषक आहे. ते दीन हाका मारी द्वारी तुझ्या घरी ते सांगितलेलं आहे ना. तर म्हणजे तो काय भक्त म्हणत असतो, मी अत्यंत दीन होऊन तुझ्या दाराशी इथे आलेलो आहे आणि तुला मी हाक मारतो आहे की माझ्याकडे लक्ष दे. मी ह्या विषयांच्या मध्ये अडकलेलो आहे, याच्यातून मला बाहेर काढ, असं ते सद्गुरूंना प्रार्थना करतात. अशी त्या पदामध्ये आहे ते. तर हे जे पद जे आहेत ना, बरीचसे पद रामानंद महाराजांनी केलेली आहेत. महाराजांच्या वरती अशी जी जातली पदं आहेत ना, बरीचशी पदं त्यातली रामानंद महाराजांनी केलेली आहेत, काही तात्यासाहेबांनी केलेली आहेत, काही महाराजांच्या इतर भक्तांनी पण केलेली आहेत. तर ह्या पदामधून खरोखरच आपल्याला म्हणजे अनेक अशा गोष्टी घेण्यासारख्या आहेत. ती पदं आपण म्हणत असतो, त्या पदावरती आपण अंतर्मुख होऊन एकांतात बसून विचार करायचा. ही जे आपण रोज पदं अधूनमधून म्हणत असतो, खरोखर त्या पदामध्ये काय आहे, काय अर्थ आहे याचा, काय असलं पाहिजे याच्यामध्ये, काय गुण आहे, त्याचा नेहमी आपण चिंतन करायचं असतं. ह्या एक उपासनेचाच हा मोठा प्रकार आहे. हा उपासनाच आहे की आपण काय सतत अखंड नामस्मरण करू शकत नाही. आपण कितीही प्रयत्न करा, रात्रंदिवस आपल्याला नामस्मरण करता येणार नाही अखंड. जोपर्यंत आपली देहबुद्धी आहे तोपर्यंत तरी करता येणार नाही. परंतु ते प्रयत्नाने शक्य आहे, अशक्य नाही. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. आपण जर अत्यंत तळमळीने जर आपण म्हणालो आपल्या मनाशी की मला अखंड नामस्मरण करायचं आहे, तर ते शक्य आहे, काही अशक्य नाही. तुम्ही दिवसभर जप करा, रात्री तुमच्या मुखामध्ये आपोआप नाम चालू राहील. पण त्याच्यासाठी दिवसभर जप केला पाहिजे. दिवसभर जर आपण जप केला तर रात्री केव्हाही जर आपल्याला जाग आली तर श्रीराम जयराम जय जयरामच मुखातून पडेल बाहेर. जो देवाचं जो नाम घेईल त्या देवाचं नाव त्याच्या मुखातून आल्याशिवाय राहणार नाही. तर हे असाध्य ते साध्य करिता सायास. पण काही घाबरून जाता कामा नये. आपल्याला शक्य आहे की नाही, ते महापुरुषांची गोष्ट आहे, आपलं काही काम नाही असं म्हणून गप्प बसायचं नाही. प्रत्येकाने सद्गुरूंना प्रार्थना करायची की माझ्याकडून अखंड तू नाम करून घ्या, माझ्याकडून अखंड नामस्मरण करून घ्या, हे त्यांना प्रार्थना करायची. तर प्रार्थनेचं सुद्धा अत्यंत मोठं महत्व आहे. पहा, तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये पहा, प्रार्थनेला अत्यंत महत्व आहे. सगळे धर्म सारखेच आहेत, त्या परमेश्वरानेच निर्माण केलेले आहेत. आणि त्यांचे प्रत्येकाचे जे सिद्धांत जे आहेत ना, ते सिद्धांत बहुतेक एकसारखेच आहेत. काही फरक नाहीये. सांगण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे. त्यांच्या कृतीमध्ये प्रत्यक्ष जे काही कृती करतात ती थोड्याशा पद्धती वेगळ्या आहेत. परंतु प्रत्येकाचा सिद्धांत हा एकच आहे. नामस्मरण जे आहे ते प्रत्येक धर्मामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचा खोल अभ्यास करा, प्रत्येक ह्याच्यामध्ये नामस्मरणच आहे. ते कसं आपण त्या भगवंताला आळवतो. प्रत्येक कोण काय अल्लाह म्हणेल, कोणी येशू म्हणेल, कोणी आणखीन काही म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, हे सगळे त्या परब्रह्माचेच रूप आहेत. परब्रह्माला सोडून काही सुद्धा नाहीये. सगळी त्याचीच लीला आहे. प्रत्येक 40 मैलावरती भाषा थोडी थोडी बदलत असते. त्याचप्रमाणे माणसांचं आचरण थोडंसं बदलत असतं. परिस्थिती, हवामान, सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या नकळत त्या बदलत जातात. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तशी माणसं आचरण करतात. बाकी त्याच्यामध्ये काही सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही. त्याच्यातून एकच समजायचं आहे, परमेश्वराची लीला आहे. त्या हवामानानुसार ते लोक आपापले व्यवहार ठेवतात. बाकी काही सुद्धा नाहीये. परंतु सगळ्यांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर भगवंताचं प्रेम सगळ्यांच्या मध्ये आहे. कुठल्याही धर्मामध्ये जा, त्या भगवंताबद्दल त्यांच्याकडे प्रेम आहेच. आणि जे भगवंताबद्दल काही करत नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही जरा संशोधन करून पहा, त्यांच्यात कोणाविषयी तर प्रेम आहेच. त्यांच्या आईबद्दल प्रेम असेल किंवा वडिलांच्या बद्दल प्रेम असेल किंवा जनता जनार्दनामध्ये जे गोर गरीब जे लोक आहेत त्यांच्याप्रती प्रेम असेल, पशूंच्या प्रती प्रेम असेल, कोणाबद्दल तरी त्यांना प्रेम हे असतंच. पहा आपण, तर जे प्रेम असतं, पशु असो कोणी असो, त्याच्यामध्ये भगवंत हा आहेच. म्हणजेच एक दृष्टीने पाहिलं
तर तो भगवंताची उपासना करतो. भगवंताच्या उपासनेशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. कोणी असो आणि ह्या जगामध्ये नास्तिक कोणी सुद्धा नाही. आणि कुठेतरी त्याचं ते अस्तित्व आहे. तो प्रेम करतोच कोणावरती तरी. हेच ते भगवंताचं अस्तित्व आहे. तर आपल्याला भगवंताची खरोखर प्राप्ती जर करून घ्यायची असेल, त्याचा जर साक्षात्कार करून घ्यायचा असेल, तर आपल्याला अखंड नामस्मरणाचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्या जोडीला उपासना जी आहे, पूजा अर्चा आहे, इतर ज्या नवविधा भक्ती समर्थ रामदास स्वामींनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या आवश्यक आहेच. आणि शेवटची भक्ती जर कुठली असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती, म्हणजे माझा स्व जो आहे हा भगवंताला अर्पण करणे. सद्गुरू आणि भगवंत हे वेगळे नाहीत, एकच आहेत. आपण सद्गुरू आणि भगवंत हे त्रिपुटी जी आहे ती एकच आहे. फक्त आपण मायेमुळे आपल्या स्वरूपाला आपण विसरलेलो आहोत. आणि ते स्वरूप आपलं जे आहे ते सद्गुरू भगवंत जो आहे त्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून देत असतो. म्हणून सद्गुरूंना शरण जायचं असतं. उगीच इतक्या महापुरुष जे झाले त्यांनी उगीच सद्गुरूंना शरण गेले का? म्हणजे वशिष्ठांपासून पहा ते आतापर्यंत सगळे सद्गुरूंना शरण गेलेले आहेत. देवतांनी सुद्धा सद्गुरूंना वंदन केलेलं आहे, सद्गुरूंना शरण गेलेले आहेत. देवता सुद्धा आपण पहा, सगळ्यांचे चरित्र वगैरे पहा, त्याच्यामध्ये सगळं आपल्याला दिसून येईल. सांदीपनीकडे श्रीकृष्ण परमात्मा गेले, श्रीराम प्रभू वशिष्ठांच्याकडे आहे. म्हणजे प्रत्येकाकडे सद्गुरू हे केलेलेच आहे. म्हणजे आजपर्यंत या पृथ्वीवरती जेवढे महापुरुष झाले प्रत्येकाने सद्गुरू केलेले आहेत. प्रत्यक्ष त्यांना सद्गुरूंच्याकडून अनुग्रह मिळालेला आहे, काहींना दृष्टांतामध्ये मिळालेला आहे. पण सगळे जे महापुरुष आहेत सद्गुरूंच्या शिवाय या पृथ्वीवरती राहिले नाहीत. आणि त्यांनी सद्गुरू भक्तीचा प्रचार सगळ्या ग्रंथामध्ये केलेला आहे. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ वाचा, त्याच्यामध्ये सद्गुरूंची भक्ती सगळी दिसेल. एकनाथांचं भागवत काढा, त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या विषयीच येईल. ज्ञानेश्वरी काढली त्याच्यातही तेच येईल. कोणताही ग्रंथ काढा, संत तुकोबांची गाथा पहा, त्याच्यातही सद्गुरूंचं महत्व आहे. सद्गुरू वासुडी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. सगळ्या संतांचं सांगणं आहे की तुम्ही सद्गुरूंना शरण जा. मग ह्या संतांच्या पेक्षा आपण श्रेष्ठ आहोत का? प्रत्येकाने विचार करावा. नाही. तर आपण किती झालो तर आपली एक जी बुद्धी आहे एक सीमित आहे, त्याची मर्यादा जास्त लांबपर्यंत नाही. ह्या संतांची जी भूमी आहे ते असीम आहे, अत्यंत आहे, त्यांची अगदी सूक्ष्म बुद्धी आहे. तर त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे. तशी वाटचाल आपण केली त्यांच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या उपदेशाप्रमाणे, तर त्यात आपलंच कल्याण आहे. समजा एखादा रोगी आहे आणि तो एखाद्या डॉक्टरकडे गेला, त्याला कॅन्सर झालाय किंवा आणखी काहीतरी रोग झालेला आहे. तर त्या डॉक्टरने सांगितले तुला असं असं सगळं करावं लागेल, ही सगळी ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ते असे औषधोपचार आहेत तर संपूर्ण घ्यावं लागेल. तर त्या रोग्याने ऐकलं तर त्याचं कल्याण आहे. त्याने जर नाही ऐकलं तर त्या वैद्याचं काही जात नाही, त्या डॉक्टरांचं काही जात नाही. म्हणजे जो ऐकेल त्याचंच कल्याण आहे. तर ह्या ऋषीमुनींनी, सगळ्या साधू संतांनी जे सांगून ठेवलेलं आहे ते प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी, त्याच्या आत्मोद्धारासाठी म्हणून सगळं सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं? ह्या संतांनी काय सांगितलेलं आहे तर आपण त्यांचे ग्रंथ वाचन करावे. ज्ञानेश्वरांनी काय सांगितले आपल्याला जर जिज्ञासा असेल तर ज्ञानेश्वरी घडून पाहावी. एकनाथ महाराजांनी काय सांगितले असं आपल्याला वाटत असेल, एकनाथी भागवत पहा. तुळशीदासांनी काय सांगितले, तुळशीदासांचं पहा, मीराबाईचं पहा. सगळ्या संतांनी काय काय सांगितलेलं आहे, सगळ्या संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करणं फार कठीण आहे. आपलं आयुष्य किती आहे, त्यात आपण काय काय वाचन करणार किंवा काय आहे, फार अत्यंत कठीण आहे. आणि ते केव्हा आयुष्य संपतं हेही सांगता येत नाही. तर सगळ्या संतांच्या ग्रंथांचं जे सार आहे ते भगवंताचं नाम आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा, ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला ते नामावरतीच परत घेऊन येतील. सगळं सांगतील ज्ञान सगळ्या प्रकारचं, पण शेवटी ते तुम्हाला नामस्मरण, सद्गुरू भक्ती, भगवंताची भक्ती, उपासना हे सांगतील. याशिवाय दुसरं काही सुद्धा त्याच्यातून सार निघणार नाही. तर त्यांनी हे जे सार सांगितलेलं आहे ते सार आपण पकडून ठेवायचं. ते कोणतं सार आहे? भगवंताचं नाम. आणि भगवंताच्या नामाचा महिमा इतका आघात आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारची अनेक प्रकारची साधनं करा, परंतु जोपर्यंत आपण भगवंताच्या नामाचं साधन करत नाही तोपर्यंत आपल्याला कधीही मोक्ष मिळणार नाही.
या सगळ्या संतांनी सांगितले हे कलियुगाचं महात्म्य आहे. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाला जोपर्यंत आपण पूर्ण शरण जात नाही तोपर्यंत आपलं कल्याण नाही. ते कसं आहे पहा सांगितले. गोंदवलेकर महाराजांचाच आपण प्रसंग पाहूया. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, भगवंताचं नाम हे कसं आहे, तर हे सौभाग्यवती ज्या स्त्रिया असतात त्या काय करतात, कुंकू लावतात. समजा त्या सौभाग्यवती स्त्रीने कुंकू लावलं नाही, बाकी सगळे दागिने घातले, मंगळसूत्र वित्र सगळे घातले, परंतु कुंकू जर लावलं नाही तर ती कशी दिसेल किंवा त्या सौभाग्यवती म्हणता येईल का, नाही. त्याप्रमाणे सगळी आपण साधने केली पण भगवंताचं नाम जर घेतलं नाही तर ते निष्फळ आहे असं सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तर त्या भगवंताच्या नामाची कास धरली पाहिजे. तर एकदा काय झालं होतं, महाराजांचा प्रसंग आपल्याला सांगतो. महाराजांची स्वारी काशीला होती आणि त्यावेळेला अनेक मंडळी महाराजांच्या दर्शनाला यायची, अनेक प्रकारचे प्रश्न विचारायचे आणि महाराज प्रत्येकाला भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगायचे. इतर साधनं कमी आहेत असं नाही लेखायचं, असं समजायचं नाही. तिथे साधनं त्या जागेवरती श्रेष्ठच आहेत, परंतु त्या त्या साधनांचे अधिकारी लागतात. पण भगवंताच्या नावाला सगळे चालतात. सर्वसामान्य कोणीही असो तो भगवंताचं नाम सहज अगदी घेऊ शकतो. तर हे महाराज काय करायचे, त्या ठिकाणी हा उपदेश सर्वांना सांगायचे. तर त्या श्रवण भक्तीमध्ये एक असा एक मुलगा आला होता, तो महाराजांचं ऐकत होता प्रवचन. तर त्याला नामाचं महात्म्य अत्यंत आवडलं, खूप आवडलं त्याला महात्म्य. आणि तो महाराजांना काय म्हणाला की महाराज मला आपल्याकडून नामदीक्षा द्या. महाराजांनी त्याला नाम सांगितलं, एक माळ जपासाठी दिली, रोज जप करत जा. तर हा जो मुलगा होता तर हा एका ठिकाणी एका स्वामीचा विद्यार्थी होता. आत्मानंद सरस्वती गंगेच्या किनाऱ्यावरती त्यांचा मोठा आश्रम होता तेव्हा. आणि त्याच्याकडे फक्त वेद विद्या वगैरे आहे ते शिकवायची, उपनिषद वगैरे शंकराचार्यांचं काय काय वाङ्मय आहे त्या सगळ्यांचा अभ्यास शिकवत होते. पण त्या ठिकाणी फक्त भगवंताच्या नामाचं त्यांनी कधीही शिकवलं नाही. तर या विद्यार्थ्यांनी पाहिलं की महाराजांनी इतकं सांगितलं आपण हे रोज नाम जप करत राहूया, आपल्याला खूप आनंद येईल. मग तो काय करायचा, सकाळी गंगेच्या काठावरती गेला की स्नान संध्या वगैरे सगळं झालं की हातात माळ घेऊन एकांतात जप करत असायचा. एके दिवशी काय झालं, त्यांचे जे स्वामी होते आत्मानंद सरस्वती ते सकाळी स्नानाला आलेले होते. तर त्यांनी पाहिलं त्या मुलाच्या हातामध्ये त्यांनी माळ पाहिली, तो एका बाजूला बसला घाटावरती जप करत होता. तर त्याला आश्चर्य वाटलं की मी ह्या मुलांना कधी नामस्मरण काढून सांगितलं नाही, कधी काही सांगितलं नाही, कोणी जप वगैरे आपल्याकडे कोणीच करत नाहीये. तर याच्या हातात माळ आली कुठून, कशी आली, त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं. परंतु आता जपाला तो डोळे झाकून बसला होता तर ते शांत राहिले, ते काय बोलले नाही, तसे स्नानाला निघून गेले. तर ते स्नानाला जे आले होते तर त्या दिवशी काय झालं होतं, पहाटे त्यांना एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्ये ते संन्यासी होते, संन्याशांनी कांदा लसूण कधी खायचं नाही, अग्नीला स्पर्श करायचं नाही, असे सगळे नियम आहेत ते, आणि सगळ्या नियमांचं ते काटेकोर पालन करत होते. पण त्यांना स्वप्न असं पडलं की स्वप्नामध्ये त्यांनी लसूण खाल्ला. तर ते लसूण खायला जेव्हा जाग आली त्यांना, जाग आल्यानंतर त्यांना अत्यंत वाईट वाटलं. अरे म्हणाले मी इतक्या वर्ष कधीही सुद्धा लसूण कांदा खाल्ला नाही आणि हे स्वप्नामध्ये मी कसं काय खाल्लंय. भगवंताची लीला असते पहा, कोणाला कसं कुणी जर वळवायचं असेल तर सगळे भगवंत सगळे माया रचत असते. तर ते लसूण खाल्ल्यामुळे ते म्हणले गंगाचं आपण स्नान केलं तर आपण पवित्र होऊन जाऊ. ते गंगेमध्ये त्यांनी एक बुडी मारली, डोकं वरती काढलं, पण डोकं वरती काढल्यानंतर त्यांना असं वाटलं नाही की आपण शुद्ध झालो. त्यांना परत तो लसूण डोळ्यासमोर यायचा. त्यांनी 10 वेळा बुडकी म्हणजे त्याच्यामध्ये बुड्या मारल्या 10 वेळा, तरी सुद्धा बुडी मारून वरती उभे राहिले की तो लसूण समोर दिसायचा. तर त्यांना अत्यंत वाईट वाटलं. तर ते म्हणाले की अरे आपण इतकी गंगाची स्नानं केली परंतु मनातून हा काय लसूण जात नाही, आता कसं काय करायचं. त्यांनी शंकराचार्यांनी जे सांगितले ते उपदेश वगैरे त्याच्यामध्ये ते सगळं त्यांनी आठवलं, परंतु त्यांना काय ते पटेना, तो लसूण काय त्यांच्या डोक्यातून जाईना. या चिंतेत होते की आता काय करायचे, कुठला त्याच्यावरती उपाय केला पाहिजे. याच्यामध्ये ते विवंचनित होते. स्नान करून परत आले, त्या मुलाला परत पाहिलं तेव्हा त्याचं जप होत आलेलं होता, त्याचे डोळे उघडले होते. त्याला विचारलं, बाळ ही माळ तू कुठून आणली म्हणाली, हा जप का करतोस तू, काय कारण आहे, तर कोणी सांगितलं वगैरे. तर तो म्हणे की त्यांनी सांगितलं स्वामीजी मी तिथे गावात गेलो होतो, गंगा महालामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी
गोंदवलेकर महाराज आलेले तर त्यांचं प्रवचन चाललं होतं. त्या प्रवचनामध्ये त्यांनी नामाचं महात्म्य खूप सांगितलं. म्हणजे नामस्मरणाने आपल्याला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, सगळे विषयांच्या पासून आपण बाहेर येत असतो वगैरे बरंच काही त्या मुलांनी सांगितलं. महाराजांनी जे सांगितलं होतं ते त्यांनी स्वामींना सांगितलं. तर तेव्हा ते नामाचं महात्म्य त्या मुलाकडून त्यांनी ऐकलं. त्यांना मनामध्ये थोडीशी चुटपुट लागली, आणि आपण पण पाहायला पाहिजे तो महापुरुष कोण आहे. परंतु ते वरून असं काही दाखवलं नाही त्यांनी की त्यांची मला तळमळ लागलेली आहे. त्या मुलाला फक्त एवढंच म्हणाले की मला तू त्या महाराजांच्याकडे घेऊन चल म्हणाले. आणि म्हणाले आपण असं करू की ते महाराजांना अगोदर काही सुद्धा कळवायचं नाही की आम्ही येतो आहोत वगैरे. आणि फार मोठे स्वामीजी होते हे, त्यांचा तिथे फार मोठा दबदबा होता वाराणसीला. तर ते म्हणजे आपण अकस्मात जाऊ म्हणाले. त्यांना काही सुद्धा कल्पना द्यायची नाही, आपण अकस्मात जायचं. तर अकस्मात का जायचं होतं, तर अकस्मात गेल्यामुळे त्यांचं वैयक्तिक चारित्र्य कसं आहे, ते कसे वागतात, त्यांचं वैयक्तिक जीवन कसं आहे हे आपल्याला डोळ्यांनी थोडंसं पाहता येईल. तर आपण येतोय त्यांना जर कळवलं वगैरे तर ते व्यवस्थित बसतील किंवा आणखी काय त्याच्याप्रमाणे होतील ते. तर आपण अकस्मात जाऊया त्या ठिकाणी. म्हणजे स्वामींनी काय केलं, आपल्या त्या शिष्याला घेतलं आणि ते निघाले. महाराज हे अंतर्ज्ञानी होते. त्यांना कळलं हे स्वामी तिथून निघालेले आहेत, अंतर्ज्ञानच त्यांना कळलं. मग त्यांनी काय केलं, एक बाबू भट नावाचा त्यांचा एक शिष्य होता. त्या बाबू भटाला संस्कृत अगदी फार उत्तम येत होतं. त्याच्या जिभेवरती संस्कृत नाचायचं, म्हणजे इतकं संस्कृतवरती त्याचं ते प्रभुत्व होतं. मग त्याला निरोप पाठवला एका भक्ताकडून की जा म्हणजे त्याला आत्ता त्याला घेऊन ये म्हणाले. त्याप्रमाणे महाराजांचा एक भक्त लगेच तो त्यांच्याकडे गेला बाबू भटाकडे आणि सांगितलं की महाराजांनी तुम्हाला आत्ता बोलावलेलं आहे, चला म्हणाले. लगेच एक ग्रंथ काकेमध्ये ठेवला आणि तिथून ते चालते झाले. तर ते बाबू भट इकडे यायला, महाराजांना जिथे उतरले होते त्या वाड्यामध्ये तिथे यायला आणि ते स्वामींची स्वारी यायला एकच गाठ पडली. दोघांनी एकाच वेळेला आतमध्ये प्रवेश केला वाड्यामध्ये. तर या स्वामीचं लक्ष काय होतं की आत गेल्याबरोबर महाराज काय करतात ते पाहायचं, इकडे तिकडे नजर टाकायची नाही. आत गेल्यावर काय त्यांना दृश्य दिसलं की महाराजांनी म्हणजे आईचं भोजन झालेलं होतं आणि आईचे हात धुण्यासाठी त्याला चौकामध्ये आणलं होतं. आणि चौकामध्ये महाराज स्वतः तिच्या हातावरती पाणी घालत होते आणि आई हात धुत होते. तर हे दृश्य पाहिलं त्यांनी. हे दृश्य पाहिल्याबरोबर त्या स्वामींच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं, डोळे ओले झाले आणि म्हणाले त्यांना त्यांच्या आईची आठवण आली. तर त्यांना एकदम आतमध्ये पहिल्याच भेटीमध्ये एकदम महाराजांच्या प्रती चांगला ग्रह निर्माण झाला, श्रद्धा निर्माण झाली महाराजांच्या प्रती की खरोखरच हा महापुरुष आहे. इतके भक्त मंडळी असून सुद्धा ते आईची स्वतः सेवा करतात, आईच्यावरती किती प्रेम आहे. हे स्वामीच होते, त्यांची बुद्धी फार कुशाग्र होती. नुसतं थोडंसं पाहिल्यावर त्यांना संपूर्ण लक्षात येऊन गेलं की हे कसे महात्मा आहेत, महापुरुष आहेत, म्हणून त्यांचे डोळे ओलावले. नंतर मग महाराजांनी आईला हात धुवून वगैरे पलंगावरती बसवलं आणि एकदम स्वामींच्याकडे आले आणि स्वामींना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी. हे साष्टांग नमस्कार घातल्यानंतर ते स्वामी आणखी विरघळले. अरे म्हणाले यांच्याकडे काही मीपणा नाही म्हणाले, इतके भक्त मंडळी सगळे आहेत आणि मला साष्टांग नमस्कार घातलं म्हणाले. काय आहे म्हणाले, हा महापुरुषच आहे. आपण ते समजून गेले की खरोखरच हा संत आहे म्हणाले. मग नंतर मग महाराजांनी काय केलं, आपल्या सिंहासनावरती स्वामींना बसवलं आणि त्यांच्या पायाजवळ ते बसले आणि म्हणाले स्वामीजी आपली काय आज्ञा आहे. मला जर आपण जर तिकडे बोलावलं असतं, आज्ञा केली असती तर मी आलो असतो आपल्याकडे, आपण एवढे कष्ट का घेतले. त्यांचं हे लीनतेचं भाषण ऐकून स्वामी अत्यंत एकदम विरघळून गेले. परमार्थ मार्गामध्ये वंदन भक्तीला अत्यंत महत्व आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, समजा एखाद्याने खूप मोठे अपराध केलेले आहे आणि तो अत्यंत पश्चातापपूर्वक जर तो संतांना शरण आला, साष्टांग नमस्कार घातला तर संत त्याला माफ करतात, क्षमा करतात. आणि समर्थ रामदास स्वामींनी हे सांगितले, महापुरुषाचं काय लक्षण असेल, जो अत्यंत पश्चातापाने जो शरण येतो, साष्टांग दंडवत घालतो तो, तर त्याच्यावरती ते कृपा करतातच. कारण हे संत महापुरुषांचं कर्तव्यच आहे, हे लक्षण आहे मोठं. तर महाराजांचे हे सगळे ह्या सगळ्या लीला पाहून, महाराजांचे आचरण पाहून त्या स्वामींना अत्यंत प्रेम निर्माण झालं महाराजांच्या प्रती. आणि नंतर स्वामींनी अत्यंत नम्रतेने गोड आवाजात महाराजांना प्रश्न करायला सुरुवात केली. तर काय होतं, ह्या स्वामींना संस्कृत भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती आणि महाराज मराठी हिंदी वगैरे असं बोलत होते. कन्नड सुद्धा मराठी कधी कधी महाराज बोलायचे, बाकी संस्कृत वगैरे असं काही बोलत नव्हते.
म्हणून त्यांनी त्या बाबू भटाची योजना केली होती. म्हणजे हा दुभाषी राहील तर हे सगळं आमचं सांगेल एकमेकांना. तर ते बाबू भटांनी त्यांना विचारलं स्वामींना की आपल्याला काय सांगायचं संस्कृतीत आपण बोला. ते संस्कृतीचं भाषण चाललं, आपण सांगा मला, आपलं म्हणणं मी महाराजांना सांगतो. मग त्याप्रमाणे यांचं संभाषण सुरू झालं. स्वामींनी काही प्रश्न विचारावे आणि ते त्या दुभाषी जो आहे बाबू भट त्यांनी महाराजांना सांगावं. महाराज सगळे अत्यंत प्रेमाने ऐकून घ्यायचे आणि महाराज मराठीमध्ये सांगायचे. त्याचं भाषांतर करून ते बाबू भट त्या स्वामींना सांगत होते संस्कृतमध्ये. जसं जसं याचा संवाद वाढत चालला त्याप्रमाणे त्या स्वामीच्या अंगावरती शहारे येऊ लागले. त्यांचं एक एक संभाषण ऐकून वगैरे महाराजांच्या प्रती अत्यंत प्रेम निर्माण झालं. आणि परत ते नामाचं महात्म्य ते म्हणजे आपल्या मुखातून मला ऐकायचं आहे. स्वामीजी म्हणाले आपण मला नामाचं महात्म्य सांगा. तर तेव्हा महाराजांना अत्यंत आनंद झाला. आणि म्हणजे हा संन्यासी विरक्त आहे, सगळं सोडून बाहेर पडलेलं आहे, संन्यासी महात्मा आहे आणि भगवंताच्या नामाचं महात्म्य मला विचारताय. ते महाराजांना अत्यंत आनंद झाला. मग महाराज नामाचं महात्म्य सांगू लागले. नामाचं महात्म्याचं संपूर्ण भाषांतर त्या बाबू भटांनी त्यांना करून सांगितलं. ते ऐकल्यानंतर स्वामींच्या मनामध्ये नामाचं प्रेम निर्माण होऊ लागलं. महाराज बोलता बोलता काय बोलले की ते म्हणजे नामाचं असं नामच म्हणाल, भगवंताच्या नामाला विषयाचा विटाळ यत्किंचित ते खपत नाही, असं महाराज बोलता बोलता म्हणाले. तर तेव्हा स्वामींना एकदम मनात आलं किंवा मी जो काय लसूण खाल्ला होता तो विषयच आहे आणि त्याचा विटाळ बिलकुल सहन होत नाही. आणि सगळे भगवंताच्या नामाने सगळे जे विषय आहेत ते सगळे नाहीसे होतात. आणि भगवंताच्या नामाला विषयाचा विटाळ खपतच नाही म्हणालेला आहे. म्हणजे कुठलाही तिथे त्या ठिकाणी विषय येऊ शकत नाही, कारण नाम त्याला त्या विषयापासून दूर करत असतो. विषय दूर होतात आणि तो नामामध्ये दडगून जातो. तर असं हे सगळं महाराजांनी सांगितलं. तर तेव्हा हे ऐकल्याबरोबर त्या स्वामींना थोडीशी शंका आली. ते म्हणजे की बा ह्यांना खरोखर अंतर्ज्ञान आहे की आपलं बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी सांगितलं, असं त्यांना वाटलं. नामाचं महात्म्य करताना सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, महाराजांनी परत सांगितलं. ते म्हणाले हे बाकीचे जे विषय असतात हे विषय म्हणजे स्वप्नातली गोष्ट महाराजांनी सांगितली, जे म्हणजे कसं एकदम सरळ नाही सांगितलं, दुसऱ्या मार्गाने सांगितलं. ते म्हणाले पहा, म्हणाले विषय जे असतात ते विषय आपण कधी स्पर्श करत नाही किंवा काही नाही, परंतु कधी असं आपल्या स्वप्नामध्ये किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं काही होत असतं, त्याच्यातून आपल्याला उद्वेग निर्माण होत असतो, असं महाराजांनी सांगितलं. आणि ते म्हणजे विषय बिलकुल सुद्धा हे कपत नाहीये. तरी सुद्धा ह्यांना वाटलं, तरी सुद्धा म्हणजे निश्चित ह्यांना कळलंय का अंतर्ज्ञानाने, असं ते परीक्षा घेण्यासाठी ते महाराज स्वामी महाराजांना म्हणाले की महाराज आपण मला स्पष्ट सांगा विषय म्हणजे कोणता विषय, कोणत्या विषयाचा मला त्रास आहे, काय कुठल्या विषयाला असं होत आहे हे सांगा, स्पष्ट सांगा म्हणाले. तर तेव्हा म्हणाले संन्यासाला जसा लसूणाचा त्रास होतो स्वप्नामध्ये लसूण घालायचा, तसा म्हणजे नामाला विषयाचा खपत नाही. नाम सुद्धा नामाला विषयाचं बिलकुल सुद्धा विचार सहन होत नाही म्हणाले. हे ऐकल्याबरोबर स्वामी ताडकन उठले आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. या ठिकाणी मी संन्यासी किंवा हे असं नाही, ब्रह्मज्ञान जे आहे जे काय आहे ते सगळ्याच्या पलीकडे आहे. ज्याच्याजवळ आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. तो कसा आहे ते बाकीचं परिस्थिती बाहेरची नाहीये. तो भिकारी आहे की मोठा श्रीमंत आहे किंवा शिकलेला आहे की सवरलेला आहे, काही सुद्धा नाहीये. महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की संतांचं बहिरंग पाहू नये, किंवा तो किती शिकलेला आहे, कुठल्या जातीचा आहे, त्याचं अंग व्यंगबिंग आहे की काय, किंवा आणखी कसं आहे, भाषा कशी आहे हे पाहायचं नसतं. त्याचं अंतरंग काय आहे ते पाहायचं असतं. आणि ते स्वामीजींना काय आहे सगळं ज्ञान होतं, फक्त त्यांना नामाच्या विषयी नव्हतं त्यांना ते, आणि ते महाराजांनी बरोबर पूर्ण केलं. नंतर मग ते स्वामीजी म्हणाले की महाराज मला आपल्याकडून राम नामाची दीक्षा द्या म्हणाले. महाराजांनी लगेच तेव्हा त्याच ठिकाणी त्यांना राम नामाची दीक्षा दिली, अनुग्रह दिला महाराजांनी. आणि त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार देऊन टाकला त्याच वेळेला. कारण काय आहे त्यांची संपूर्ण तयारी होती, म्हणजे समयी तयार होते, समयीमध्ये वात वगैरे लावले होते, तेल होतं, सगळं तयार होतं, फक्त ते प्रज्वलित करायचे फक्त राहिलं होतं. आणि ते महाराजांनी त्यांची समयी प्रज्वलित केली, ज्योत प्रज्वलित केली. मग ते पूर्णत्वाला पोहोचले त्या अवस्थेला. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे, काय शिकायचं आहे की आपण पुष्कळतरी साधना केली आणि नाम जर साधन नाही केलं तर ते कसं आहे, ते सौभाग्यवती बाई जी आहे कुंकवाशिवाय जशी असते त्याप्रमाणे आहे.
पण सगळी साधनं करावीत, करू नये असं नाही, करावीत ते, त्याचा सुद्धा उपयोग करून घ्यावा आपल्या नाम साधनेसाठी. परंतु प्राधान्य भगवंताच्या नामाला द्यावं हे महाराजांनी सांगितलेलं आहे. सगळ्या संतांचं हेच सांगणं आहे. तर भगवंताच्या नामाचं हे जे महात्म्य आहे, हे महात्म्य आपण प्रत्यक्ष नाम घेऊनच त्याचा अनुभव घ्यायचा आहे. असं आपण कितीही ऐकलं ते आपल्याला कळेल, त्यात प्रश्न नाही. परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण नाम घेऊ भगवंताचं, तेव्हा आपल्याला खरं नामाचा काय अनुभव असतो हे आल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आपण प्रवचन वाचले असतील गोंदवलेकर महाराजांची, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे भगवंताचं नाम कसं आहे तर ते म्हणजे फास्ट गाडीप्रमाणे आहे. ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना नॉनस्टॉप, तर तशी गाडी सध्या नामाचं जे आहे, हे नामाची गाडी जी कशी आहे ती फास्ट गाडीप्रमाणे आहे. ते कुठे मध्ये थांबत नाही. म्हणजे कसं तर समजा एखाद्याला काही त्याच्यामध्ये मध्ये अनुभव येतील असं सांगता येत नाही. जसं तेज दिसणं, वलय दिसणं, नाद ऐकू येणं किंवा काय आहे, प्रत्येकाला दिसेलच, प्रत्येकाला असे अनुभव येतीलच असं सांगता येत नाही. परंतु ते नाम त्याला थेट या अनुभवाच्या पलीकडे घेऊन जाईल. अनुभव न येता सुद्धा एकदम त्याला शेवटचा अनुभव येईल. तो कोणता अनुभव आहे? आनंदाची डोही आनंद तरंग, हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती होईल हे महाराजांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून काही वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नये. ते नाम घ्यावंच. नाम जर आपण 6 महिने जर समजा घेतलं, रोज 1-1 तास रोज नियमाने, तर काय अनुभव येतो पहा. तुम्हाला असं त्या 6 महिन्यानंतर अशी मनाची स्थिती होईल की मी नामाशिवाय जगू शकत नाही असं आपल्या मनालाच पटेल. थोडंसं साधनेची वेळ जरा थोडीशी विलंब होत गेली, काही काम निघालं मध्ये, तर आपल्याला अत्यंत वाईट वाटेल. आपण सगळं सोडून त्या नाम साधनेलाच बसू, त्यालाच आपण प्राधान्य देऊ अशी मनाची स्थिती होईल. असं हे नामाचं महात्म्य आहे. आणि नामस्मरण केल्यामुळे प्रपंच काही सुद्धा बिघडत नाहीये, उलट हा प्रपंच चांगलाच होईल. घरामध्ये आपापसात जर समजा कोणाची मतं भिन्नता असेल, जमत नसेल, तर ह्या नामस्मरणाने त्यांची वृत्ती प्रत्येकाची सात्विक होईल आणि घरातली भांडणं सुद्धा कमी होतील. महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितले महाराजांना कोणतरी प्रश्न विचारला होता की आम्ही घरात 4-5 जण आहोत वगैरे आणि आमचं एकमेकांचं जमत नाही, काय केलं पाहिजे. तर याच्यावरून त्यांनी सांगितलं असावं, प्रवचनात एक असं एका ठिकाणी आलेलं आहे. तर ते काय वाक्य आहे महाराजांचं, ते म्हणाले 2 लाकडं आहेत, त्या 2 लाकडांना जर जुळवायचं असेल, 2 लाकडांना जर जोडायचं असेल तर दोन्ही लाकडं थोडी थोडी तासली पाहिजे. दोन्ही लाकडे जेव्हा तासली जातील तेव्हा ते बरोबर त्या संधीमध्ये बसून ते जोडली जातील. म्हणजेच काय आहे, 2 लाकडं तासायची म्हणजे कसं आहे, प्रत्येकाने आपापले थोडे थोडे स्वभाव तासून घ्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण विसरून जाऊ पडली समोरच्या व्यक्तीमध्ये. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे, ठीक आहे त्याचं म्हणणं आहे ना असं असं आहे, तर थोडं त्याच्या म्हणण्याप्रमाणे याने वागायचं आणि त्याने याच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं वागायचं. दोघांनी जर असं केलं तर ते आपोआप दोन्ही लाकडं जोडतील, आपोआप दोघांची मनच जोडली जातील. ही मनच जुळली की मग पुढे जो तो आनंद येईल त्यांना आनंदच येईल. मग तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये असं होईल की अरे आपण जे थोडंसं नमतं घेत आहोत ते फार चांगलं आहे. याने थोडंसं नमतं घेतलं की समोरची व्यक्ती आपापच खुश होते, चांगलं आहे. म्हणजे समजा पण आपलं चुकून कोणाचं पाय लागलं किंवा काय झालं तर आपण त्याची क्षमा मागतो, सॉरी म्हणतो, असं करत असतो. तर त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये प्रपंचामध्ये सुद्धा जेव्हा 5 माणसं एकत्रित येतात, प्रत्येकाने म्हणायचं बा ठीक आहे तुझं म्हणण्याप्रमाणे मी थोडंसं वागेन, काही हरकत नाही. तर हे वागल्यानंतर ऐकलं तर त्याला बरं वाटतं, मग तो सुद्धा काय करतो, याच्या म्हणण्याप्रमाणे सुद्धा थोडंसं वागत असतो. ते कबीराने फार सुंदर सांगितलेलं आहे, फार सुंदर आहे, छोटंसं वाक्य आहे ते. कबीर काय म्हणतात, एक ने कहा दुसरे ने मानी, कहत कबीरा दोनों है ज्ञानी. किती सुंदर सांगितले पहा. म्हणजे एकाने जर सांगितलं दुसऱ्याने ते ऐकलं तर कबीर काय म्हणतो, हे दोघे शहाणे आहेत, दोघे विद्वान आहेत, दोघेही हुशार आहेत, दोघेही ज्ञानी आहेत. कारण याने सांगितलं याच्याजवळचं ज्ञान आणि त्याने घेतलं, त्याने स्वीकारलं, म्हणजे त्यालाही माहिती आहे की हे खरोखर ज्ञान आहे. हे त्याचं ज्ञानाचं त्याला ज्ञान होत असतं. म्हणजे दोन्ही ज्ञानी आहेत. म्हणजे आपण समोरच्याचं ऐकलं म्हणजे आपण अज्ञानी होतो असं समजायचं नाहीये. आपण त्याचं ऐकलेलं आहे, त्यानं सांगितलेलं ज्ञान आपल्याला पटलं, ते ज्ञान आहे हे आपल्याला कळलं, म्हणजे आपण सुद्धा ज्ञानी आहोत. एक ने कहा दुसरे ने मानी, कहत कबीरा दोनों हे ज्ञानी.
तर घरामध्ये जर आनंदाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आपण गोंदवलेकर महाराजांचं रोजचं तारखेचं एक प्रवचन वाचायचं. घरातल्या सगळ्या लोकांना समोर घेऊन बसायचं, एकाने वाचायचं, सर्वांनी ऐकायचं आणि त्याच्यावरती नंतर थोडीशी चर्चा करायची आणि मुख्य म्हणजे एक माळ जप करायचा. असं जर केलं तर सगळ्या संतांची तुमच्यावरती आशीर्वादाची वृष्टी होईल. असं तरी त्या ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, पण आपण त्याचा अनुभव घेऊन पहा. ज्ञान हे ज्ञानाच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. आता सगळेच काय गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित शिष्य नसतील, पण त्यांनी असं समजायचं नाही की आमच्या सद्गुरूंनी सांगितले तेच आम्ही ऐकू, असं नाही. ज्ञान हे ज्ञानाच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, त्या ठिकाणी हा भेदभाव नसतो. ज्ञान हे अत्यंत निर्मळ आहे. एखाद्या लहान मुलाने जरी आपल्याला सांगितलं ज्ञानाची गोष्ट तरी सुद्धा आपण ती घ्यावी, कारण ज्ञान कसं आहे, त्याला वय नाही, त्याला जात नाही, पात नाही, काही सुद्धा नाही. ज्ञान हे ज्ञानच आहे, ते निर्मळ आहे. ते कोणाच्याही मुखातून येऊ, ते ज्ञान असेल तर ते घ्यायला हरकत नाही, असं ते ज्ञान आहे. आणि असं जो अत्यंत लीनतेने या संसारामध्ये राहत असतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे रोज सर्वांनी खूप नामस्मरण करा, म्हणजे आपल्याला या अध्यात्माचे खरे अनुभव प्राप्त होतील. एवढं बोलून या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंची कृपा संपादन करणे. कृपा संपादन करण्यासाठी कोणते मार्ग आहेत? तर त्याच्यामध्ये त्यांची सेवा करणं, त्यांच्या उपदेशाचं पालन करणे आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांना शरण जाणे. शरण इथं अनुग्रहामध्ये काय करतात, आपल्याला सद्गुरू कानामध्ये मंत्र सांगतात, त्या मंत्राच्या द्वारे ते आपल्यामध्ये प्रवेश करतात हृदयामध्ये. म्हणजे ते एकटेच प्रवेश करत नसून त्यांची जी परंपरा आहे ती परंपरा आदी नारायणापासून जे काही निघालेली आहे, आदिनाथापासून जी काय असते तिथून जी आलेली परंपरा असते आपल्याला त्या मंत्राद्वारे आपल्या आतमध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणजे एक प्रकारे सद्गुरू आपल्या हृदयामध्ये ते अंकुर त्याच्यामध्ये बी पेरतात, अध्यात्माचं बी पेरतात. हे नामरूपी जे बीज आहे ते आतमध्ये आपल्याला हे करतात. तर त्याला आपण खत पाणी घालून त्याला वाढवायचं, वृक्ष मोठा करायचा. म्हणजे खूप अखंड नामस्मरण आपण केलं की तो वृक्ष मोठा होतो. नंतर त्याला जेव्हा फळं येतात तेव्हा आपलं खऱ्या अर्थाने जीवन धन्य होत असतं. अनुग्रह एवढ्यासाठी घ्यायचा असतो की त्या ठिकाणी आपलं जे अस्तित्व आहे हे आपण विसरून जायचं असतं. ह्या परमार्थ मार्गामध्ये मी केलं ही भावना बिलकुल चालत नाही. हे परमार्थ शास्त्रच असं आहे, जोपर्यंत संपूर्ण आपण शरण जात नाही सद्गुरूंना किंवा भगवंताला तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने भगवंतमय होत नाही. खऱ्या अर्थाने आपण देहबुद्धीतून बाहेर येत नाहीये. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. ते देहबुद्धी कमी करण्यासाठी, देहबुद्धी नष्ट करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे. एखादा काय म्हणेल, मी ग्रंथांचा अभ्यास करून किंवा श्रवण भक्ती करून सद्गुरूंना न शरण जाता मी असं धन्य होऊन जाईल, पण ते शक्य नाही. कारण त्याच्यामध्ये काय असतं, मी स्वतःच्या सामर्थ्याने तिथे पोहोचलो, एक त्याच्यामध्ये सूक्ष्मामध्ये अहंकारची भावना राहत असते. तर ती अहंकारची भावना बिलकुल राहू नाहीये, म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं असतं. एवढ्यासाठीच अनुग्रह घेतात. आणि अनुग्रहासाठी आपल्याकडे कोणती तयारी असावी लागते हा एक विचार केला पाहिजे. तसं पाहिलं, आता पूर्वी जे आपण प्रसंग पाहत असतो, गोंदवलेकर महाराज जसे ते तुकारामांना शरण गेले वगैरे, किती खडतर तपश्चर्या केली. अशा अनेक संत जेव्हा सद्गुरूंना शरण गेले त्यांनी खूप खडतर तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. आपल्याला सहजासहजी होते आहे. तर ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर दोन्हीत काही फरक नाहीये. आपण जर अनन्य श्रद्धा ठेवून जर शरण गेलो तर त्यांना जे फळ मिळालं तेच आपल्याला फळ मिळेल, त्यात प्रश्नच नाही. आणि आता सध्या कलियुगाचा हा जो ओघ आहे ना, हा वाढत चाललेला आहे. याच्यामध्ये आता तशी निष्ठा, तशी कष्ट करण्याची शक्ती किंवा खडतर तपश्चर्या हे करण्याचं सामर्थ्य जवळजवळ लोप पावत चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? बऱ्याच मंडळींचं काय म्हणणं असतं की सद्गुरू आम्हाला समोर प्रत्यक्ष प्रगट करून त्यांनी अनुग्रह द्यावा, परंतु त्याच्यासाठी आपल्याला तपश्चर्या किती करावी लागते याचा आपण विचार केला पाहिजे. परंतु
त्या परमेश्वराच्या कृपेने जर आपल्या समोर कोणी असं आलेलं आहे, असं आहे, तर आपली जर मनापासून जर इच्छा असेल तर त्याला शरण जायला काही हरकत नाही. आणि त्या अनुग्रह घेण्यासाठी आपल्याला काही सुद्धा वस्तूंची आवश्यकता लागत नाही. आपण जशा अवस्थेत आहे तशा अवस्थेत समोर बसायचं, ते आपल्याला मंत्र सांगतात ते ऐकायचं आणि सद्गुरू हे परब्रह्म आहे अशी श्रद्धा ठेवून त्यांनी जे आपल्याला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं पालन करत साधने करत राहायचे, परमार्थाची वाटचाल करत राहायचं. असं केलं तर काही कालानंतर आपल्याला त्या ब्रह्मानुभवाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्यासाठीच आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं असतं. जय जय रघुवीर समर्थ.